पोलमधनं व्यक्त केला जातो, तर इतर पक्षांना 47 जागा मिळताना पाहायला मिळतात. इंडिया न्यूज एक्झिट पोल आपण बघतोय, त्यासह विविध आकडेवारी दक्षिणेतनं देखील आपल्यापर्यंत पोहोचतीये. आंध्र प्रदेश सी वोटरचा हा एक्झिट पोल आपण बघतोय. एनडीएला 22 जागा आंध्र प्रदेशमध्ये मिळताना पाहायला मिळतात. तामिळनाडूमध्ये मात्र 2 जागा एनडीएच्या पदरात पडतील. इंडिया आघाडीला 37 जागा तिथं मिळतील असा हा एक्झिट पोल आपल्या समोर आहे. सी वोटरनं हा सर्वे केलेला आहे, त्यातनं हा एक्झिट पोल समोर येताना पाहायला मिळतोय. तमिळनाडूचा दक्षिणेतले एक्झिट पोल आपल्या समोर येताना पाहायला मिळतात. कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये काय साधारणतः स्थिती असेल हे एक्झिट पोलच्या आकडेवारीतनं आपल्याला पाहायला मिळत आहे. वरती आपण बघतोय जन की बात एक्झिट पोल असेल, इंडिया न्यूजचा एक्झिट पोल असेल, त्यातनं देशामध्ये कोणाचं सरकार बनतंय, कोण पंतप्रधान होणार आहे हे त्या एक्झिट पोलमधनं आपल्याला पाहायला मिळतंय. ही आकडेवारी आपण सातत्यानं प्रेक्षकांना दाखवतोय. एक्झिट पोलची ही आकडेवारी आहे. निकाल 4 तारखेला लागणार आहे, त्यामुळे निकाला आधीचे निकाल असं या एक्झिट पोलला म्हटलं जातं, ते आपण बघतोय. आणि पुन्हा एकदा जाऊया चर्चेकडे. श्रीराम सर, दक्षिणेत भाजप कशा पद्धतीत कामगिरी करेल, कारण हे आकडेवारी आता समोर आलेली आहे. आंध्र प्रदेशमध्ये थेट 22 जागा एनडीएच्या पारड्यात पडताना पाहायला मिळतात. मोदींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय दक्षिणेतल्या लोकांचा. नाही, दक्षिणेमध्ये विशेषतः केरळ आणि तमिळनाडूमध्ये भाजपला खूप जागा मिळतील अशी अपेक्षा कोणाचीच नाही आहे. तिथं त्यांनी खातं उघडलं ते खूप झालं. मला वाटतं की आत्ता ज्या आकडे दाखवत आहेत ते सुद्धा भाजपसाठी खूप चांगले आकडे आहेत या 2 राज्यांमध्ये. आणि तिथं जागा किती मिळाल्या यापेक्षा भाजपचं दीर्घकालीन राजकारण तिथं यशस्वी होताना दिसतंय. कारण या दोन्ही राज्यात यावेळेला कदाचित भाजपची मतसंख्या 2 अंकी असेल टक्क्यामध्ये. आणि एकदा ती 15-16% पुढे गेली की तिथला सगळी समीकरणं बदलायला सुरुवात होतं. याच पद्धतीनं भाजप देशभर विस्तारलेला आहे. आणि ही 2 राज्य त्याला कायमस्वरूपी रेजिस्टन्स करणार होती, तर ते ब्रेक करण्यात भाजपला यश मिळते का या दृष्टिकोनातून या 2 राज्यांकडे बघायला पाहिजे. तिथून एनडीएची किंवा भाजपची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता नाही. दुसरं ज्याला शॉर्ट टर्म स्ट्रॅटेजी म्हणतो ती आंध्र प्रदेशात काम करताना दिसते आहे. चंद्राबाबू नायडू आणि भाजप हे काही फार जमणार समीकरण नाही. ते कायमस्वरूपी एकमेकाच्या सोबत राहतील ही शक्यता त्या दोघांनाही वाटत नसेल. पण या निवडणुकीमध्ये आंध्र प्रदेशामध्ये जर आपल्याला जास्तीत जास्त जागा आघाडी म्हणून मिळवायच्या असतील तर चंद्राबाबूंशी जुळवून घेतलं पाहिजे. हे शहाणपण भाजपनं दाखवलं. आणि यावेळेला तिथली अँटी इन्कम्बन्सी आणि चंद्राबाबूंचं दीर्घकाळ सत्तेबाहेर राहिल्यामुळं त्यांना मिळणारी सहानुभूती या सगळ्याचा फायदा म्हणून कदाचित हे जे आकडे दाखवत आहेत त्या दिशेनं जाऊ पण शकते. कारण तिथं एज चंद्राबाबूंना आहे हे स्पष्ट दिसत होतं. यातला थोडासा धक्का देणारा कल जो दिसतोय म्हणजे तसा झाला तर तो कर्नाटकातला आहे. कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाला अधिक जागा मिळतील हे दिसतच होतं. पण त्या 24 जागा मिळतील हे थोडा अधिकचा आकडा आहे असं मला वाटतंय. आणि तो तसा झाला तर पुन्हा ज्या धर्मनिरपेक्ष जनता दलाला घराणेशाहीचा आणि भ्रष्टाचाराचा नमुना म्हणून भाजप पेश करत होते त्याच्याशी जुळवून घेण्याची जी स्ट्रॅटेजी आहे ती यशस्वी झाली असं म्हणता येईल. कारण त्यांचे जे काही 6-7% मतं आहेत, विशेषतः एका भागामध्ये कन्सॉलिडेट झालेली मतं आहेत, ती जर भाजपकडे गेली असतील म्हणजे त्यांनी वोट ट्रान्सफर करण्याचं यश मिळवलं असेल तर भाजपला निश्चितपणे या प्रकारचं यश पण मिळू शकतं. आणि त्याचा दुसरा अर्थ असा पण आहे की रेवण्णा प्रकरणानंतर जी काही नाचक्की झाली धर्मनिरपेक्ष जनता दलाची आणि आघाडीतला घटक म्हणून मग भाजपची पण, त्याचा काही फार मोठा परिणाम झाला नाही. हे जर आकडे प्रत्यक्षात आले तर असा त्याचा निष्कर्ष काढावा लागेल.